आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। भाजप सरकार महाराष्ट्रात सत्तेत आल्यानंतर प्रत्येक तालुक्यामध्ये नगरपंचायत व्हावी आणि प्रत्येक तालुक्याचा विकास व्हावा या दृष्टिकोनातून त्यांनी धोरण ठरवलेलं होतं। परंतु चंदगडमध्ये ग्रामपंचायतीच्या सदस्यांच्या मध्ये संभ्रमावस्था होती, त्यामुळे त्यांनी लवकरात लवकर कुठली ही दिलेली नव्हती। परंतु नंतर चंदगड तालुक्यातील सर्व पक्षीय लोकांनी एकत्रित येऊन नगरपंचायत व्हावी यासाठी कृती समिती स्थापन केलेली होती। परंतु त्यावेळेला प्रत्येकाने प्रयत्न केले, परंतु त्याला काही यश आलेलं नव्हतं। परंतु चंदगडच्या लोकांच्या, सामान्य लोकांच्या भावना लक्षात घेऊन आम्ही कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील साहेब व आमदार हावणकर साहेब यांच्या संपर्कात राहून आम्हाला त्यांनी वचन दिले की चंदगड तालुक्याची नगरपंचायत करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही लवकरात लवकर निर्णय घेऊ। परंतु यात चंद्रकांतदादा पाटील साहेब आणि आमदार हावणकर साहेब यांनी चांगल्या प्रकारची आम्हाला मदत करून चंदगडची नगरपंचायत करून देण्याचं काम आज यशस्वी झालं। यामध्ये आमचे भाजपचे अध्यक्ष नामदेवराव पाटील, सुनील काणेकर, दाणी, त्यानंतर रमेशराव रेडेकर यांनी सर्वांनी पुढाकार आम्ही 2 महिने प्रयत्न करून आज नगरपंचायतीच्या स्थापन करण्याबाबतचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आम्हाला आज सर्टिफिकेट मिळालेलं, त्यामुळं आम्हाला आनंद झालेला आहे। आणि आमचे पालकमंत्री, मुख्यमंत्री साहेब आणखी हावणकर साहेबांचे आभार मानावे थोडेच आहेत। आणि या माध्यमातून लवकरात लवकर नगरपंचायत आम्ही स्थापन करून चंदगड तालुक्याचा विकास आणि चंदगडचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करणार आहोत। त्यामुळं आम्ही भाजप सरकारचे आम्ही अभिनंदन करतो आणि आभारी मानतो। आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।